नमस्कार, मी साक्षी वाघमारे कोळीकट्ट्यामध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते। आज मी तुम्हाला काळवे बनवून दाखवणार आहे। हा एक मच्छीतलाच प्रकार आहे। तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। ते कढई गरम करत ठेवले, याच्यात 2-3 पळ्या तेल घ्यायचे साधारण। 3 कांदे घेतलेत मीडियम साईजचे कापून। 3 टोमॅटो घेतलेत मीडियम साईजची। मिरच्या घेतल्यात 2 हिरव्या कापून। चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे आणि कांदा आणि टोमॅटो मऊसर होईपर्यंत छान शिजवून घ्यायचे। कांदा आणि टोमॅटो छान शिजले, मऊसर झाले। आता ह्याच्यात 1 चमचा आलं लसणाची पेस्ट टाकायची आणि 2 मिनिटं परतून घ्यायचे, म्हणजे याचा कच्चेपणा निघून जाईल। आता इथे मी मसाले घेतलेत। लाल तिखट घेतले 2.5 चमचे, काश्मीरी मिरची पावडर अर्धा चमचा, हळद अर्धा चमचा आणि गरम मसाला 1 चमचा। हे तेलावर छान असे मसाले परतून घ्यायचे। तर मसाले परतून झाले की 2 चमचे मी वाटण घेतले ओल्या खोबऱ्याचं, कांदा खोबरा मिक्स। हे पण छान असं परतून घ्यायचे तेलावर वाटण, अगदी तेल सुटेपर्यंत। आता इथे छान असं तेल सुटले मसाल्याला। आता याच्यात काळवे टाकायचे आहेत। काळवे स्वच्छ धुवून घेतलेत 2-4 वेळा। काळवे दगडातून फोडून काढतात। काळवे काढायला खूप मेहनत घ्यावी लागते, पण खायला खूप छान लागतात, चविष्ट लागतात। आता ह्याच्यात तुम्हाला जर पातळ रस्सा करायचा असेल थोडंसं तर पाणी ॲड करायचं, नाहीतर मग सुके करायचं असलं तर पाणी ॲड करायचं नाही, काळव्यांना पाणी सुटतं। आता हे व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि झाकण ठेवून 2-3 मिनिटं छान असे शिजवून घ्यायचे। आपण झाकण ठेवून याला 2-3 मिनिटं शिजवून घेतलेत। त्याच्यात आपण पाणी थोडं पण नव्हतं टाकलं तरी यांना काळव्यांना पाणी सुटले। जसं कोलंबीला किंवा माकळ्यांना पाणी सुटतं त्याप्रमाणे कालव्यांना पण पाणी सुटतं, याच्यात पाणी टाकायची गरज नाही। आता याच्यात आगळ टाकायचं आहे। तुम्ही कोकम किंवा आंबोशी पण ह्याच्यात ॲड करू शकता, जसं तुम्हाला काय आवडेल ते ॲड करायचं। थोडं मिक्स करायचं आहे, आणखीन पुन्हा 2 मिनिटं शिजवून घ्यायचे। आता आपण आणखीन 2 मिनिटं शिजवून घेतलेत। आता व्यवस्थित मिक्स करायचे, वरतून कोथिंबीर टाकायची आणि गॅस बंद करून घ्यायची। हे काळवे तयार आहेत। ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा। माझ्या रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर प्लीज लाईक शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। बाजूला बेल आयकॉन आहे त्याच्यावर क्लिक करा, म्हणजे माझ्या चॅनलचे रेग्युलर अपडेट तुम्हाला मिळतील।